आपल्याला पावडर मारायचं काम चालू, केवलिन पावडर. हा जो प्रकार आहे का, सनबर्निंग व्हायला लागले, थोडं इफेक्ट यायला लागला उष्णतेचा. त्यामुळे आपण काय केलं, पावडर मारायचं काम चालू. पावडरमुळे काय होते, उष्णतेचा त्रास थोडा कमी होतो, रिफ्लेक्शन चांगले येते. हे एकंदरीत 14 महिन्यामध्ये पावडर मारताना असं पूर्ण पान भिजल असं काळजी घ्यावी लागते. सध्या काय आहे की उष्णता वाढत आहे, पावसाचा अंदाज येत आहे, थोडासा प्रॉब्लेम झाला, पण तो अगदी योग्य वेळेस आपलं पावडर मारायचं काम चालू आहे. एकंदरीत थोडंसं स्पॉट यायला लागले, ते कलर बदलला तेव्हा मी केलं नाही. आणि 14 महिन्याचा प्लॉट आहे हा. त्याला आपण काही कुठलं रासायनिक खत वगैरे वापरत नसल्यामुळं थोडा उष्णतेला चांगल्यापैकी दम धरलेला, बऱ्यापैकी दम धरतो. आणि त्यात सी व्हरायटी असल्या कारणानं चांगली उष्ण हवामध्ये व्यवस्थित पोचते. त्या हिशोबाने आपण हे नियोजन करत आहोत. पावडर मारताना पश्चिम आणि दक्षिण बाजूस जास्त जरा व्यवस्थित हात घ्यावा लागतो. सनबर्निंग जर बघितलं असेल आपण पूर्वेच्या आणि उत्तरेच्या बाजूला कमी, त्याच्यामुळे आपल्याला स्प्रे करत असताना दक्षिण आणि पश्चिम ह्या दोन बाजू अगदी चांगल्या कवर होतील असं पावडरचं नियोजन करावं लागतं. स्प्रे त्या पानाला बसला पाहिजे. स्प्रे जर घातला तर पानाला त्रिकोणी असल्या कारणाने व्यवस्थित स्प्रे बसत नाही. स्प्रे घेताना झाडाला अगदी गोलाकार आणि शिवाय ही जास्ती बुड आहे त्या बुडावर सुद्धा सनबर्निंगचा फार प्रॉब्लेम आहे. हे बुडं सुद्धा व्यवस्थित धुवून घ्यावे लागते पावडर, जेणेकरून एकत्रित काय आहे की याच्यावर पांढरा कलर दिसायला पाहिजे. किमान दक्षिण आणि पश्चिम बाजूला सूर्याचं तिकडून किरण जास्त आहे. साधारण ही फार काय महाग नाही, 20-22 रुपये किलोच्या हिशोबानं प्रति किलोनं मिळते. आणि एक पंपाला जर साधारण 1 किलो मारलं